आयुष्यामध्ये ना वेळ ही प्रत्येकाची बदलत असते. आता ती वेळ कशी बदलते ना ते तुम्हाला शेवटी मनाने समजून जाईल. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे ना आपल्याला दौंडमध्ये कार्यक्रमाला बोलवलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे ना आमचं कसं आहे, आम्हाला कार्यक्रमाला नाही बोलवलं तरी आम्ही तिथे जाऊन पोहोचतो. कारण आजकालची अपडेट दुनिया इथं इंटरनेटचा जमाना चाललाय, त्याच्यामुळे इंटरनेट कधी कधी बंद पडतं, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत इन्व्हिटेशन येतच नाही. म्हणून आपण मनाने जाऊन बसलो होतो. तिथं कार्यक्रम कशाचा होता याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती, खायची पण कल्पना नव्हती. आतमध्ये गेल्यानंतर समजणार होतं नक्की कार्यक्रम कशाचा होता. कार्यक्रम होता माय लाईफस्टाईल म्हणून, एक बिझनेस रिलेटेड बरं का. बिझनेसच्या स्किल तिथे शिकायला भेटल्या. मला भारी वाटलं कारण मला देवानीच इथं आणलं होतं. बिझनेसच्या रिलेटेड सगळ्या स्किल तिथे शिकवत होते. आता तुम्हाला तर माहिती आहे ना, नोकरीपेक्षा व्यवसाय हा किती हाय लेवलनी पळत असतो. नोकरीवाल्यांचं आयुष्य कसं आहे माहिती का, आयुष्यभर नोकरी केली तरी ती काय त्यांना पुरत नाही. व्यवसायवाल्यांचं कसं आहे, दोनच पैशाचा व्यवसाय असू द्या, स्वतःच्या जीवा आहे ना, खाते पिते दोन कुण राहते माणूस, त्याला काही टेन्शन आहे का. म्हणलं तू कशाला टेन्शन घेते त्यांचं, तुझं टेन्शन घे. तुझं वय नाही टेन्शन घ्यायचं, तुझं जगायचे दिवस येतं, नीट नाटकं जगना. म्हणलं माझा हात धरून चला, मी जर हरवली ना माय पापा आणि माय पोरील कुठं सोडून दिला. आता आमची गाडी कसली होती मला तर काय माहिती, हे म्हणायचे कलर बघा आपल्या गाडीचा. मला खाली उतरल्यावरती बघते, मी फक्त बसून यायचं काम केलं होतं. आमचे सर आहेत ना, आम्हाला अनुभव सांगता सांगता आम्हाला वाडीपर्यंत सोडलं होतं. मी तुम्हाला सगळं म्हणलं होतं ना, माणसाची वेळ कशी बदलं काय सांगता येत नाही बरं का. मी म्हणलेलं ॲक्टिव्हावरनं डायरेक्ट बोलेरोवरती जाईन, बोलेरोवरनं डायरेक्ट चलेरोवरती आली, ॲक्टिव्हावरनं डायरेक्ट चालायचे दिवस आलेत. आमची वेळ आहे ना चांगल्या दिशेने अजिबात जात नाही. आमचे कर्मच एवढे चांगले आहेत की वाईट दिशेने वेळ बदलत असते, चांगल्या दिशेने अजिबात वेळ बदलत नाही. आणि लावा ताकद किती पण आमची वेळ चांगली येणारच नाही. कारण मी असे कर्म केलेत की माझे सगळे वाईटच दिवस चालू झालेत. म्हणले एवढे कर्म वाईट नाही, आपण जगतोय ना, खातोय पितोय दणकून आनंदात राहते, याचा अर्थ कर्म चांगले म्हणूनच तू जगते. अशा प्रकारे उन्हात आणा चलत चलत मी घरी आले होते. आमची ॲक्टिव्हा बसली होती सावलीखाली. बाय बाय गाईज.